बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या 7 किलोमीटर लांबीच्या समुद्रखालील बोगद्यासह 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं बांधकाम सुरू आहे। वांद्रे कुर्ला संकुलपासून ते भूमिगत मुंबई बुलेट ट्रेन ठाण्यातील शिळफाटा दरम्यान एकूण 21 किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला भूमिगत आणि समुद्राखालील बोगदा बांधण्यात येत आहे। यात प्रामुख्याने ठाणे खाडीतील 7 किलोमीटरच्या बोगद्याचा देखील समावेश आहे। तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे पाहिलं जात आहे। या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून बघितला जाणारा भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प ज्याचं स्वप्न नरेंद्र मोदी यांनी बघितलंय तो प्रोजेक्ट म्हणजे भारताची पहिली बुलेट ट्रेन। हा बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प आहे तो सध्या त्याचं काम जे आहे सुरू आहे। महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे बुलेट ट्रेन प्रकल्प। त्याचं काम सध्या बीकेसी ते ठाणे या दरम्यान सध्या काम चालू आहे आणि ह्या कामाचं निरीक्षण करण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विन यांनी या ठिकाणी भेट दिली आहे। ही भेट देताना त्यांनी बघितलंय की नेमकं हे काम कुठपर्यंत आणि कशा पद्धतीने चाललंय। आपण बघू शकतो की बीकेसी ते ठाणेच्या दरम्यान या भुयारी मार्गाचं काम जवळपास 21 किलोमीटर लांब असलेल्या या मार्गाचं काम बघण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विन हे आज ठाण्यात आले होते आणि त्यांनी जवळपास या भुयारी मार्गाचं काम बघितलं आहे। 21 किलोमीटरचा हा मार्ग जो बीकेसी ते ठाणे या दरम्यानचा आहे। यामध्ये जमिनीच्या पोटातून ते थेट समुद्राच्या खाडी पाण्यातून हा मार्ग जाणार आहे आणि त्यामुळेच हा मार्ग अतिशय महत्त्वाचा मार्ग म्हणून याकडे बघितलं जात आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।